बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखक काका विधाते लिखित कादंबरी संताजी. प्रकरण 26. कुतुबशहाशी करार करून महाराज कर्नाटकात आले. हंबीररावांनी कोप्पलच्या किल्ल्याला वेढा दिला होता. यलबुर्ग्याचं रण फत्ते केल्याबद्दल महाराजांनी त्यांची पाठ थोपटली. ज्या वीरांनी लढाईत मर्दुमकी गाजवली त्यांचा गौरव केला. धनाजी जाधवाच्या सफेजंगीचं त्यांनी कौतुक केलं आणि प्रथमच 125 स्वारांचा जुमला त्याला सांगितला. भाणजी तुकदेव याला त्याची मजुमदारी दिली. संताजीला हंबीररावाने दिलेली जादा जुमल्यांची तैनात मात्र त्यांना खटकली. हंबीर, इतक्यात 500चा जुमला त्याला सांगणं ही जादती आहे. ही मोगलाई नव्हे. माणूस वाढवत वाढवत चढत्या पदवीला न्यायचा असतो. यलबुर्ग्याच्या लढाईत छातीचा कोट करून तो लढला नसता तर कुल लष्कराचा कट्टा झाला असता महाराजी, हंबीररावांनी सांगायचा प्रयत्न केला. तरीही तुमचा निर्णय आमच्या मनास आला नाही. राज्यकर्त्याने योग्य समयी हात ढिला ठेवून माणसं जरूर राजी राखावीत, पण कुणाला विशेष काही दिलं की गाफिली दिसते. वरकड लोकही मग तशरीफीचे मुद्दे घालू लागतात. एकदा दिलेली तैनात काढू नये असा रावाने खूप आग्रह केला. तेव्हा महाराजांनी त्यांना बजावलं, भावनेच्या भरात लष्कराचा कारभार हाकू नका. यापुढे आमच्या मंजुरीशिवाय अशा तैनाती करायच्या नाहीत. संताजीचा दरक एका जुमल्याचाच राहील. हंबीररावांचा चेहरा उतरला. महाराजांनी आपल्या शब्दाचा मान राखला नाही. यापेक्षा संताजीच्या पराक्रमाची योग्य ती कदर झाली नाही याचं त्यांना वाईट वाटलं. संताजीची भेट घेणंही ते टाळू लागले. तो होऊन भेटायला आला तेव्हा चिडून सात्विक संतापाने ते म्हणाले, जाब विचारायला आलास मला? विचार. जेव्हा मर्दीचं हेच का मोल म्हणून विचार. शौर्याची अशी माती होणार असेल तर धारकऱ्याने ती का जीवाची बाजी लावावी याचं जाब माग. जाब मागायला नव्हे, विनंती करायला आलो मी ना मामासाहेब. इतकीशी गोष्ट तुम्ही एवढी मनाला लावून घेतलीत. ही इतकीशी गोष्ट आहे? अरे तू माणूस आहेस की दगड? शिपाई केवळ पोटासाठी नव्हे, अस्कऱ्यासाठी लढतो. पराक्रमाची बूज राखली जाणार नसेल तर त्यानं का लढावं? सगळेच काही त्यासाठी चाकरी करत नाहीत. म्हणजे हे राज्य व्हावं ही श्रींची इच्छा. हा महाराजांचा मंत्र मनात ठेवून माझ्यासारखा धारकरी लढतो. काज्यासाठी प्रसंगी प्राण देतो. हंबीररावांच्या भुया उंचावल्या. नवलाने कौतुकाने ते त्याच्याकडे पाहू लागले. खरं सांगतोस तू पोरा? अगदी आमच्या मनातलं बोललास बघ. हा हंबीर सुद्धा त्याचसाठी तलवारीचं बळ बांधून उभा आहे. मग झालं तर तुमच्या हाताखाली लढतोय हेच भाग्य मानतो मी. कशाला ही जुमलेदारी तरी? साधा बारगीर म्हणून लढेन, पण मामासाहेब मला असं टाळू नका हो. संताजीचे डबडबलेले डोळे पाहून हंबीररावांना भरून आलं. त्याला आवेगाने मिठी मारत ते म्हणाले, शाबास बाळा, शिपायाच्या जिंदगीचा जमा खर्च तुला पुरता कळलेला दिसतोय. कर्नाटक जिंकत महाराज जिंजीला आले. तिथला किल्लेदार नासिर मुहम्मद खान हा दख्खनी मुसलमान होता. विजापुरी दरबारचा वजीर अब्दुल करीम बेहलोल खानाशी त्याचा उभा दावा. बेहलोल कडवा पठाण. त्याने वालगोंडापुरमचा आपला विश्वासू सुभेदार शेर खान लोदीला जिंजी ताब्यात घ्यायला पाठवलं. मराठ्यांनी तोवर किल्ला वेढला होता. विजापूर दरबारातल्या पठाण आणि दख्खनी मुसलमानांच्या भांडणाचा फायदा घेत महाराजांनी गोडी गुलाबीने प्रसंगी धाक दाखवून नासिर खानाकडून गड आपल्या ताब्यात घेतला. आसपासचा मुलूकही त्यांनी जिंकला. जिंकलेल्या प्रदेशाची व्यवस्था लावण्यात महाराज तत्पर. नोकरीच्या आशेने 4000 ब्राह्मण त्यांच्या सैन्यासोबत फिरत होते. त्यापैकी अनेकांच्या नेमणुकी झाल्या. त्रिवादीजवळ महाराजांनी शेरखान लोदीचा संपूर्ण पराभव केला. वालदोर, तेगनावट्टम, पेनामूल, त्रिनेलूर,
वालगोंडापुरम अशी ऐस पाईस पसरली त्याची जहागीर त्यांनी जप्त केली. मग ते सावत्र बंधू व्यंकोजीच्या भेटीला निघाले. वडिलार्जित जहागिरीतला अर्धा हिस्सा त्यांनी मागताच व्यंकोजीने तुटक जबाब दिला. वडिले काही फार मिळविले नाही. हे राज्य आम्ही संपादिले, ती आमची कष्टार्जित दौलत. भाऊ आपल्याला कैद करील या भीतीने व्यंकोजी रातोरात तंजावरला पळून गेले. महाराजांनी त्याचा पवित्रा पाहिला. चढाई करून त्यांचं निम्म राज्य त्याने ताब्यात घेतलं. कर्नाटकात एका स्वतंत्र राज्याच्या तोडीचा मुलूख अंमलाखाली आणून आणि तिथे कारभाराची भक्कम चौकट निर्माण करून ते रायगडाकडे परत निघाले. सेनापती हंबीररावांना त्यांनी कर्नाटकातच ठेवला. लवकरच व्यंकोजीशी रावांचा युद्धप्रसंग घडून आला. त्यांना आदिलशाहीची चिथावणी होती. अंबोरी या ठिकाणी त्यांनी हल्ला चढवला, पण त्यात त्यांचा दणदणीत पराभव झाला. त्यांची 3000 घोडी, अनेक हत्ती पाडाव झाले. या लढाईतही संताजी शौर्याने लढला. कर्नाटक, तामिळनाडू दरारा बसवून राव महाराष्ट्रात परत निघाले आणि वाटेत त्यांना ती धक्कादायक बातमी कळली. स्वराज्याचा त्याग करून शंभूराजे मोगलांना जाऊन मिळाले होते. युवराजांना ही अवधसा का आठवली कोण जाणे. राव चिडून बोलले. सिंहाचा छावा लांडग्यांच्या कळपात कसा गेला, तोच प्रश्न संताजीलाही पडलेला. का केलं त्यांनी असं? स्वराज्यात काय कमी पडलं म्हणून ते मोगलांच्या मखरात जाऊन सोंगासारखे सजून बसले. शिपाई दबक्या आवाजात चर्चा करू लागले. युवराजांनी मोठी आगळी केली म्हणून समदे बोंबलायला लागलेत. सावत्र आई सोयराबाईचा जाचच तेवढा झाल्यावर ते तरी काय करणार. हे मात्र खरं आहे बरं का. बाईनं महाराजांचे कान भरून युवराजांचा छळ मांडला. त्याच पडद्या आडून सरकारकुनांची तिला साथ. पण मी म्हणतो महाराजांनी तरी काय ऐकावं तिचं. आपल्या लेकराचा विचार निदान त्यांनी तरी करायला नको. अरे ते बी जनानी काव्यात गुंतले असते आले. समधीकडनं कोंडी झाल्यावर युवराजांनी हा जालिम उपाय योजला असेल. हा कसला उपाय रे. त्यो मोगल जन्माचा दावेदार, त्याच्याशी दोस्ती. छा 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 छा, ऐकायला बी कसं तरी वाटतंय. युवराजांकडून इतकी भयंकर आगळी झाली तरी शिपायांची सहानुभूती त्यांनाच असल्याचं पाहून संताजी चकित झाला. हंबीरराव तर भलते अवघडून गेलेले. ते सोयराबाईंचे बंधू, बहिणीला त्यांची छुपी साथ असणारच हा लोकांचा समज. एक दिवस सरदारांच्या बैठकीत व्यथित झाल्या रावांच्या संतापाचा स्फोट झाला. आम्ही इकडे गनिमाशी जीव घेण्यात झोंब्या घेतोय आणि सोयराबाई तिकडे दिवाणखान्यात बसून राज्य आपल्या नेमत्या पोराला कसं मिळेल याची कारस्थानं करतात. त्यांना साथ त्या कोत्या बुद्धीच्या कारभाऱ्यांची. आम्हा शिपायांच्या शौर्याची या लोकांनी चेष्टा मांडली आहे. युवराजांनी तरी काय एवढा उतावळेपणा करायचा म्हणतो मी. गादी काय कुठं पळून जात होती. राज्य तरलं तर गादी. ते बुडाल्यावर यांच्या हाती करवंटीशिवाय काय येणार. संताजीला वाटलं आपल्यासारख्या लोकांची ही अवस्था तर महाराजांना या घटनेचा केवढा जबर धक्का बसला असेल. खर्च बगारीच्या ऐन भरात आलेला तरुण पुत्र वैऱ्याच्या वळसणीला जाऊन पडला. कुठल्याही पित्याने खचून जावं असाच हा प्रसंग होता. रायगडावर आल्यावर संताजीला महाराज शांत आणि खंबीर दिसले. वर करणे ते तसं दाखवत असावेत. मोगल सरदार दिलेर खानाने या गोष्टीचा बरोबर फायदा घेतला. युवराजांना पुढे करून तो स्वराज्यावर चालून आला. त्याची पहिली धाड भुपाळगडावर पडली. फिरंगोजी नरसाळा हा तिथला किल्लेदार. म्हातारा उभ्या कातळासारखा ताठ कडक. 18 वर्षांपूर्वी याच बहादराने चाकणची मामुली गडी 1.5 महिना झुंजवून शास्ता खानासारख्या बुजुर्ग सेनापतीच्या तोंडाला फेस आणला होता. भुपाळगड तो शर्तीने लढवू लागला. दिलेर खानाचा काहीच इलाज चालेना. मग भात्यातला ठेवणीतला बाण बाहेर काढावा तसं त्याने शंभूराजांना समोर ठेवून चाल केली. फिरंगोजीचा आवेश त्यांना पाहून थिजला. शंभू बाळ आपल्या धन्याच्या पोटचा गोळा, स्वराज्याचा भावी छत्रपती, त्याच्यावर मी गोळा कसा डागू. त्याचे हात पाय लटालटा कापू लागले. त्याने शंभूराजांना विनंती केली,
आमच्यावर दया करा युवराज, तुम्ही बिनीवर येऊ नका. मग बघा हा फिरंगोजी पठाणांच्या पैरणी कसा फाडतो ते. फिरंगोजीची कळकळ युवराजांना कळली, पण त्यांच्या पुढे दुसरा इलाज नव्हता. पठाणांच्या नंग्या तलवारी त्यांच्या पाठीला भिडलेल्या. त्यांची जिंदगी दिलेर खानाच्या मुठीत होती. अखेर भूपाळगड फिरंगोजीने खाली करून दिला. दिलेरचा आत्मविश्वास आकाशाला भिडला. एखादा माजलेला रानगवा आपल्याच झुंदीत रान तुडवत चालावा तसा तो आदिलशाहीवर चालून आला. महाराजांनी धान्याची रसद, सैन्य अशी लागेल ती मदत देऊन आदिलशाही वजीर सिद्दी मसूद खानाचा आब राखला. दिलेर खानाची मस्ती जिरवण्यासाठी मोगली मुलखात त्याने सैन्य घुसवलं, लुटालूट केली. त्यावेळी शहाजादा मुअज्जम दख्खनचा सुभेदार होता. दिलेरची घिसडघाई पसंत न पडून त्याने बापाला कळवलं, या आडदांड पठाणाला आवरा. बेवजह आदिलशहाशी तो दुश्मनी करतोय. त्यामुळे शिवाजी आणि आदिलशहाचा दोस्ताना वाढला. दोघे एक झाले तर सल्तनतीला खतरा आहे. तसंच घडत होतं. मराठी फौजा मोगलाईत घुसून शहरं मारू लागले. चौथ सर देशमुखी वसूल करू लागल्या. पातशाहीची अब्रू सरेआम लुटली जात असताना दख्खनातले मोगल सरदार, सेनापती हताशपणे बघत राहण्यापलीकडे काही करू शकले नाहीत. जालन्याची पेठ मारून तिथल्या व्यापारी, उद्मी, सौदागरांना मराठ्यांनी निष्कांचन केलं. ती लूट घेऊन परत येत असताना मोगलांचा सरदार रणमस्त खान वेगाने चालून आला. अचानक येऊन महाराजांच्या पिछाडीवर त्याने हल्ला चढवला. महाराजांनी सिधोजी निंबाळकरावर त्याला रोखायची जबाबदारी सोपवली आणि ते पुढे निघाले. सिधोजी कैक लढायांचा अनुभव गाठी असलेला पंचहदारी सरदार. मानाजी मोरे आणि संताजी घोरपडे त्याच्या मत्तीला होते. रणमस्त खान त्वेषाने लढू लागला. मराठ्यांचा सारा भर बचावावर. महाराज दूर निघून जाईपर्यंत शत्रूला रोखून धरणं एवढाच त्यांचा हेतू होता. खानाकडे तोफा आणि बंदुका होत्या. कारगर मारा करणारे बानाईत होते. स्वारीवर असलेले मराठे सडे. पुढून आगीचा वर्षाव होत असताना ठाण मांडून ते कसे लढणार. शिवाय औरंगाबादेहून खानाच्या मत्तीसाठी फौज निघालेली. सिधोजीने 2 दिवस कसाबसा सामना केला. तिसऱ्या दिवशी खानाने जबरदस्त लगट केली. सिधोजी लढाई टाळून पुढे जाण्याच्या धडपडीत. तर मानाजी आणि संताजी सैन्याची होत असलेली नासाडी पाहून मनोमन चिडलेले. पळून जाण्यापेक्षा काय तो सोक्षमक्ष लावायचा त्याने ठरवलं. सिधोजीचं न ऐकता खानाच्या बिनीच्या पथकावर दोघे तुटून पडले. संताजीने त्याची हरोली गारद केली. मानाजीने मोगलांच्या सैन्याची डावी बगल चेपून काढली. घमासान लढाई पेटली. महाराज काही अंतर पुढे गेलेले. लढाई बिघडल्याचे करताच मदतीसाठी त्यांना माघारी यावं लागले. आधी मोगलांचे गोलंदाज कापून धडाडणाऱ्या तोफा त्यांनी बंद पाडल्या. हंबीररावांशी खाशा खानालाच कैद केलं. विजय पदरी पडला तरी लढाईत वक्त बर्बाद व्हायचा तो झालाच. रणमस्त खान कैदेत असून खुशीने खदखदत होता. औरंगाबादेहून निघालेली मोगली फौज येईपर्यंत मराठ्यांना रोखणं एवढीच त्याची जबाबदारी होती आणि त्यानं ती पूर्ण केली होती. मोगलांची नवी फौज 2 मजलावर येऊन ठेपली. केसर सिंग हा राजपूत उमराव त्या फौजेत होता. महाराजांच्या असल्या भाऊपणाला स्मरून त्याने गुप्त निरोप धाडला. आमचं सैन्य मोठं आहे. तुमचा निभाव लागणं कठीण. गाठी न घेता पळून जाणे. या फौजेचं नेतृत्व सरदार खान करत होता. 6 कोसावर तो येऊन पोचला. त्याच्याशी लढण्या इतकं सैन्य महाराजांपाशी नव्हतं. पळून जाण्याखेरीज दुसरा मार्ग नव्हता. पण लुटीचं ओझं घेऊन कितीनी कुठवर पळणार. अंगे जनीने कमावलेला ऐवज टाकून जाणंही जीवावर आलेलं. तशातूनही 8-10 कोसांची मजल त्यांनी मारली. मोगल पाठीवर येऊन पडला. सिधोजीने पुन्हा कंबर कसली. महाराजांना पुढे पाठवून तो शत्रूच्या तोंडावर उभा राहिला. त्याचा बचाव भेदून गनीम थेट महाराजांना भिडला. आश्रय घ्यायला आसपास एखादी गढी वा किल्लाही नव्हता. प्रसंग जीवावर बेतलेला. अशावेळी हेरांचा प्रमुख बहिर्जी नाईक पुढे होत म्हणाला, साहेबी चिंता न करावी. गनिमाचा लाग चुकून ठिकाणास पावेल असे करतो. बहिर्जी दाखवेल त्या वाटेने महाराज निघाले. गनीम त्यांच्या फौजेची लांडगे तोड करत होता. 4000हून अधिक मराठी सैन्य मारलं गेलं.
सिद्धूजी निंबाळकरांसारखा जातिवंत मर्दाना पडला. सेनापती हंबीरराव सुद्धा जखमी झाले. बरीचशी लूट वाटेत टाकून द्यावी लागली. जीव वाचला हीच जालना स्वारीतली कमाई समजून अरण्यातल्या आडवाटेनं महाराज कसेबसे पट्टागडावर पोहोचले. आपल्या सैन्याची झालेली खराबी त्यांच्या मनाला लागली. मनातला सारा राग त्यांनी हंबीररावावर काढला. मानाजी मोरे आणि संतांजीकडे पाहत ते कडाडले. या असल्या बेकाईद लोकांची तुम्ही नेहमी तारीफ करीत असता. केवळ यांच्या उतावळेपणामुळे हा अनर्थ झाला. लढाईत शेवटपर्यंत सेनापतीचा हुकूम पाळायचा असतो हा साधा नियम ठाऊक नाही त्यांना. शिस्तबद्ध माघार घ्यायला सांगितलेली असताना का हे दोघे गनिमाशी भिडले? संताजी आणि मानाजी मान खाली घालून उभे होते. हंबीरराव रदबदली करीत म्हणाले, सिद्धूजी कामी आला याचं दुःख सर्वांनाच आहे. पण हे दोघे गनिमाशी भिडले नसते तर तो खूप आधी पडला असता महाराज. लढाईत सुरुवातीपासूनच आपली बाजू कमजोर होती मान्य, पण उतावेळेपणा करून यांनी ती अधिक कमजोर केली त्याचं काय? शत्रूचा सारा कसाला अंगावर घ्यायची गरज नव्हती. शिवाय सिद्धूजी जायचा तो गेलाच. तुम्ही एवढे अनुभवी सेनापती हंबीर तरीही या नादानांची तरफदारी करता. इतकी वर्ष हाताखाली वागवता यांना. मग लढाईचे 4 धडे शिकवायचे नाहीत? म्हणे यांचे हुद्दे वाढवा. आहे त्या हुद्द्यावर राहायची यांची लायकी नाही. चालते वा दोघे आमच्या नजरेसमोरून. आमचा हुकूम होईपर्यंत दरबार तुम्हास मना आहे. जालना स्वारीच्या प्रसंगाने झालेली महाराजांची इतराजी संताजीला शेवटपर्यंत दूर करता आली नाही. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.